नमस्कार मंडळी, आजचा दिवस खास आहे कारण आज मी माझ्या सासूबाईंसोबत थेट आले मच्छी मार्केटमध्ये। इथली गडबड सुरू होते, चारही बाजूने आवाज, ताजी मच्छी घ्या, आजचीच मच्छी आहे आणि सगळीकडे लोकांची गर्दी। इथे मच्छी बघताना सासूबाईंचा अनुभव लगेच दिसतो। कोणती मच्छी ताजी आहे, डोळे कसे चमकदार पाहायचे, काटा कसा कडक असला पाहिजे, हे सगळं त्यांनी मला शिकवलं। प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळी प्रकारची मच्छी, सुरमई, पापलेट, बांगडा आणि प्रत्येक विक्रेत्याचं म्हणणं एकच, माझीच मच्छी सगळ्यात भारी। भावावर थोडी हुज्जत झालीच। सासूबाईंची बोलणी ऐकून विक्रेता पण हसत हसत भाव कमी करतो। अशी ही मच्छी मार्केटची मजा वेगळीच। आता मच्छी घेऊन आम्ही घरी आलो आहोत। सर्वात आधी मच्छी छान स्वच्छ धुवून घेतली आहे। पाण्याने धुताना तिचा ताजेपणा अजूनच खुलून येतो। आता मच्छीला मी मीठ, तिखट आणि थोडे खास मसाले लावले आहेत। मसाले मच्छीला नीट मुरू दिले की अजूनच फ्राय चविष्ट लागते। कढईत तेल गरम झालं की एक एक मच्छी हळूच टाकतो आणि सुरू होते खरी मजा। छान कुरकुरीत सोनेरी रंगाची मच्छी फ्राय, घरभर पसरलेला हा सुगंध खरंच सांगते कुणालाही थांबणार नाही। गरमागरम मच्छी फ्राय तयार। सासूबाईंच्या हातची मच्छी फारच सुंदर असते, तर सबस्क्राईब करायला विसरू नका।